नमस्कार मित्रांनो, फक्त 72 तास उरलेले आहेत. 72 तासांनी समजणार आहे की भारत जे बोलतो ते करून दाखवतो का. पण वातावरण तर असं आहे की आता काही झालं तरी मागे हटायचं नाही. 72 तास कशाला उरलेले आहेत तर कॅनडाच्या 41 डिप्लोमॅट्सना, राजनयिक अधिकाऱ्यांना परत जायला आपण जी मुदत घालून दिली होती ती संपायला 72 तास उरलेले. 10 ऑक्टोबरपर्यंत त्यांना परत जायचं आहे. अजूनही त्यातले बरेच जण परत गेलेले नाही आहेत. काही लोकांना कॅनडाने सिंगापूर आणि मलेशिया इथल्या आपल्या दूतावासांमध्ये हलवलेलं आहे. पण अजूनही त्यांना असं वाटतं आहे की भारत नुसता बोलतोय, गरजेल तो करेल काय, गरजेल तो पडेल काय, ही जी म्हण आहे त्याप्रमाणे भारत प्रत्यक्षात काही करणार नाही. हे नुसतं दबाव तंत्राचा भाग आहे. कॅनडाचं म्हणणं काय आहे ते ऐकून घेणं गरजेचं आहे. कॅनडाचं म्हणणं आहे की व्हिएन्ना कन्व्हेन्शन, ज्याच्या आधारे राजनयिक संबंधांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात, म्हणजे एका देशाने दुसऱ्या देशात उघडायचा दूतावास, त्यांना दिलं जाणारं संरक्षण, त्यांना असलेले विशेष अधिकार. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी तेव्हा योजल्या गेल्या होत्या, ठरवल्या गेल्या होत्या जेव्हा जग शीतयुद्धामध्ये होतं आणि अमेरिका आणि रशिया यांच्यात कधीही युद्ध होईल आणि तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडेल अशी भीती तेव्हा होती. आणि अशा वेळेला अमेरिकेचे रशियातले राजदूत आणि सगळा त्यांचा इतर अधिकारी, रशियातले अमेरिकेतले राजदूत, मग त्यांना कशा प्रकारचं संरक्षण पाहिजे, किंवा भारतातले पाकिस्तानात असलेले अधिकारी, भारताचे चीनमध्ये असलेले अधिकारी, ज्या देशांमध्ये युद्ध झालेलं आहे तिथे त्या देशाच्या स्टाफला संरक्षण पाहिजे का, त्यांनी कुठल्या प्रकारच्या गोष्टी केल्या पाहिजेत, नाही केल्या पाहिजेत, हे ज्या व्हिएन्ना कन्व्हेन्शननी ठरतं. तर कॅनडाच्या लोकांचं म्हणणं आहे की या व्हिएन्ना कन्व्हेन्शनमध्ये अशी काही तरतूदच नाही आहे. ते भारताने काय सांगितलं आहे तर आपल्या दोघांच्या एकमेकांच्या देशामध्ये जेवढे आपले लोक आहेत त्याच्यामध्ये काहीतरी एक समानता असली पाहिजे. ठीक आहे, अगदी माणसाला माणूस एवढी समानता नसली तरी चालेल, पण आमचे कॅनडात जेवढे लोक आहेत त्याच्यापेक्षा तुमचे भारतात खूप जास्त लोक आहेत आणि त्यामुळे तुम्ही हा आकडा कमी करणं आवश्यक आहे. खास करून तेव्हा जेव्हा आमच्या राजनयिक अधिकाऱ्यांना तिकडे असुरक्षित वाटत असेल, त्यांच्या नावाने इनाम घोषित केलं जात असेल की भारतीय दूतावासातल्या लोकांना शोधा, त्यांना मारा आणि इनाम मिळवा, आणि त्याला तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणत असाल, तेव्हा आम्हाला काही तुमचे 41 लोक जास्त आहेत ते इकडनं परत घेऊन जा, आम्हाला काही त्यांना पोचण्यात, आम्हाला काही त्यांना सन्मानाची वागणूक देण्यात काही स्वारस्य नाही आहे. जेवढे द्विपक्षीय संबंध आहेत तेवढे ते लोक कमी झाले तरी काही कमी होणार नाहीत. पण कॅनडासाठी 41 लोक कमी करणं ही खूप मोठी समस्या अशासाठी आहे. याचं कारण म्हणजे कॅनडाचे भारतात जसे दूतावास आहेत तसेच त्यांचे वाणिज्य दूतावास आहेत, त्यांचे ट्रेड मिशन्स आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या राज्यांच्या इथे वेगवेगळे म्हणजे ऑफिसेस आहेत. आणि यातले लोक कमी करायचे ही गोष्ट अवघड अशासाठी असू शकते कारण जे अधिकारी असतात ते 3 वर्षासाठी, 4 वर्षासाठी, 5 वर्षासाठी आले असतात. त्यांची मुलं इथे शिकत असतात, त्यांच्या बायका इकडे काही नोकरी धंदा करत असतात. त्यांना असं अचानक 2 आठवड्यात परत जा सांगणं म्हणजे त्यांचं सगळं करिअर डिस्टर्ब होण्याची भीती असते. आणि त्यामुळे कॅनडा म्हणतं आहे की असं व्हिएन्ना कन्व्हेन्शन नसल्यामुळे भारत काही असं करेल असं वाटत नाही. मग भारतापुढे कुठला पर्याय आहे तर यांना पर्सन ऑन नॉन ग्रॅटा म्हणून घोषित करायचं, म्हणजे त्यांनी 24-48 तासात देश सोडून जा असे आदेश घोषित करायचे. म्हणजे तुम्ही आम्हाला इथे नकोसे आहात. भारताने अजून तसं केलेलं नाही. भारताने विनयाने, सौजन्याने सांगितलेलं आहे की तुमचे लोक जास्ती आहेत त्यांना तुम्ही कमी करा. पण कॅनडाने जर भूमिका घेतली की आम्ही ते कमी करणार नाही, तुम्ही त्यांना हकलून लावा, तर मग भारत त्यांना हकलून लावेल का? कारण भारताने जर त्यांना हकलून लावलं तर कॅनडाचे मित्र देश आहेत, अमेरिका असेल, ब्रिटन असेल, ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, हे जे सगळे 5 आईजचा भाग असलेले प्रोग्राम म्हणजे त्याचे जे देश आहेत ते देश या गोष्टीला गांभीर्याने घेतील. कारण हा जो भारताबद्दलचा जो एक इंटेलिजन्स जे
माहिती तपास जो करण्यात आला होता त्याच्यामध्ये हे सगळे देश सामील होते. कॅनडाच्या माध्यमांकडून वेगवेगळ्या बातम्या पसरवल्या जात आहेत, सांगितल्या जात आहेत. जरी जस्टिन ट्रुडोनी त्याला विश्वासार्ह आरोप म्हटलं असलं तरी प्रत्यक्षात ते विश्वासार्ह आरोप नव्हते, तर तो पुरावाच होता. म्हणजे हे यांनीच स्वतः वाढवून सांगितलेलं असावं, पण असं कॅनडाच्या माध्यमांमध्ये सांगितलं जातं. आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की भारत जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि भारताला चीनसारखं, तुर्कीसारखं, रशियासारखं वागायचं तर भारत वागू शकतो, पण भारत वागेल का? भारताला आपल्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेची चिंता आहे. भारताने जर असं केलं तर फक्त कॅनडाबद्दलचे संबंध बिघडणार नाहीत, तर भारताचे अमेरिका आणि या पाश्चिमात्य देशांशी असलेले संबंध बिघडतील आणि मग भारताला त्यांच्याकडनं जे तंत्रज्ञान हवं आहे, भारताला त्यांच्याकडनं जी गुंतवणूक हवी, कॅनडाचं समजू शकतो. म्हणजे ते स्वतः देखील मान्य करतात की कॅनडा भारताची लढण्याच्या परिस्थितीत नाही आहे, कॅनडा भारताची मुंडी आवळण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे आणि त्यामुळे कॅनडा फारसं काही करू शकत नाही. पण कॅनडाचे मित्र आहेत आणि जरी त्यांनी G20च्या काळात कॅनडाची अपेक्षित तेवढी साथ दिली नसली तरी जेव्हा असं प्रकरण होईल की भारत जर नियमांना तोडून वागणार असेल तर मात्र त्यांना काहीतरी भूमिका घ्यावी लागेल. त्यांना असं वाटतं की आज कॅनडा जात्यात आहे पण हे सगळे देश सुपात आहेत आणि त्याचा हे देश गांभीर्याने विचार करतील. म्हणजे काय, तर आज भारत हे कॅनडाबद्दल करतोय, उद्या भारत हे इंग्लंडबरोबर करू शकेल, ऑस्ट्रेलियाबरोबर करू शकेल. त्यांना अजूनही असं वाटतं की आपण जगातले असे सज्जन चांगली माणसं आहोत. आपलं काम आहे जगात जिथे जिथे लोकांचा छळ होतो, जिथे जिथे लोकांना स्वातंत्र्याची आकांक्षा असते, त्यांना आम्ही आसरा देतो आणि त्यांना आम्ही संरक्षण करतो आणि हे आम्ही एका अर्थाने चांगलं काम करतोय आणि तुम्ही आम्हाला हे चांगलं काम करण्यापासून कसे काय रोखता, ही त्यांची दृष्टी आहे. आणि त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आज तुम्ही भारत असं आमच्याबरोबर करतोय, उद्या इतरांबरोबर करतोय. आज भारत करतोय, उद्या सौदी अरेबिया करतोय. म्हणजे कॅनडाने एकदा असा प्रसाद चीनबरोबर घेतलेला होता. चीनच्या टेलिकॉम कंपन्यांच्या एका अधिकाऱ्याला त्यांनी अटक केली होती. हुआवेई कंपनीच्या मालक होता, त्यांच्या मुलीला का कोणाला तरी, आणि त्याच्या बदल्यात चीननी कॅनडाचे 2 नागरिक होते ज्यांनी ड्रग्स सेवन केलं होतं, त्याच्याबद्दल त्यांना तिकडे पकडून त्यांना देहदंडाची शिक्षा दिली, अशी काहीतरी बातमी होती. आणि त्यामुळे चीन असं करतो, पण चीन काही कॅनडाचा मित्र देश नाही आहे, भारत मित्र देश आहे. आणि भारत जर असं वागला तर भारत स्वतःचा मार्ग अधिक अवघड करून ठेवेल. भारताला जी अमेरिकेची, ऑस्ट्रेलियाची, ब्रिटनची मदत लागेल ती काही त्यांना भविष्यात मिळणार नाही. कारण भारताबद्दल जर आता आपण माघार घेतली, आपण जर झुकलो तर कॅनडाची अवस्था कोणीही यावे, टपली मारू न जावे अशी होईल. आणि त्यामुळे आता सुरुवातीला जस्टिन ट्रुडो यांना कॅनडात सगळीकडे समर्थन मिळालं. मग त्याच्यानंतर त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात झाली की तुम्ही आरोप करताना अशा प्रकारे गोष्ट करायची गरज होती का? नंतर त्याचं समर्थन आलं की जर ट्रुडोंनी संसदेत जाऊन जर भाषण केलं नसतं तर हे जे सगळा त्यांचं बिंग फुटलं असतं, कॅनडातल्या माध्यमांनी त्याची बातमी सविस्तर छापली असती आणि ती फुटू नये म्हणून ट्रुडोंनी असं केलं. त्यानंतर त्यांना वाटलं की आता हे प्रकरण निवळेल, म्हणजे छतावर जाऊन बोंबाबोंब तुम्हीच केली. आणि नंतर ट्रुडो म्हणायला लागले की या गोष्टींचा गाजावाजा करायची काय गरज आहे, आपण शांतपणे बसू, बोलू, चर्चा करू, कशाला याचं भांडवल बनवता वगैरे. आणि भारत ते ऐकेल असं त्यांना वाटत होतं, पण भारताने अजूनपर्यंत माघार घ्यायची नाही असा निर्णय घेतला. आणि हे मला असं वाटतं की भारत या बाबतीत माघार घेणार नाही. काही झालं तरी भारत माघार घेणार नाही. याचं कारण म्हणजे कॅनडासाठी हा फक्त एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वगैरे काहीतरी गौण मुद्दा असेल, पण भारतासाठी हा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मुद्दा खलिस्तानचा नाही आहे. भारतासारखा देश आज खूप ताकदवान आहे. अगदी 1970 आणि 80च्या दशकाच्या काळातही जेव्हा खलिस्तानवादी चळवळ पुढे आली आणि ती फोफावली आणि एकदा अशी परिस्थिती निर्माण झाली होती की खरोखर भारतापासून पंजाब विलग होणार का, पण तेव्हाही भारताने जी ताकद दाखवली, पहिले इंदिरा गांधी असतील, नंतर राजीव गांधी असतील, आणि भारत सरकारने हे दाखवून दिलं की आम्ही आमच्या देशाचे आणखीन तुकडे होऊन देणार नाहीत. कुठलंही सरकार असो, काँग्रेस सरकार असो, भाजपा सरकार असो, फरक नाही पडत. आता तर भारत खूप मोठा देश आहे
आणि तेव्हा असं होतं की सीमेवर आओ जाओ घर तुम्हारा होता. कॅनडा, पंजाब तेव्हा देशातलं पुढारलेलं राज्य होतं, ताकद होती, लढण्याची खुमखुमी होती. आज पंजाबची अवस्था अशी झालेली आहे की पंजाबमधले, आता जर कॅनडात जर 7-8 लाख शीख असतील गेलेले, आणि बाकीचे पंजाब आज देशातल्या सगळ्यात मागास राज्यांपैकी एक झालं आहे. कारण शेतीच्या पलीकडे त्यांनी मजलच मारली नाही, दारूचा, ड्रग्सचा सुळसुळाट झालेला आहे. असा असलेला समाज लढू शकत नाही. आणि त्यामुळे मुद्दा खलिस्तानचा नाही आहे, मुद्दा देशाचे तुकडे होण्याचा नाही आहे. मुद्दा असा आहे की ही खलिस्तानवादी चळवळीला जर कॅनडातले शीख पाठिंबा देत असतील आणि मग इथे शेतकरी आंदोलन असेल, त्याच्यात जर ते विघ्न निर्माण करत असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुरक्षा व्यवस्था तिला जर छेडखानी करणार होत असतील, भारतात पाकिस्तानहून जे ड्रग्स आणि शस्त्रास्त्र म्हणजे काही सगळी लढाईची शस्त्रास्त्र नाही, जी स्मगलिंग म्हणजे काय म्हणतात, गुन्हेगारीची जी शस्त्रास्त्र आहेत, त्याचा जर व्यापारात ते गुंतले असतील, तर या सगळ्या गोष्टी भारताच्या अखंडतेला धोका पोचवू शकत नाहीत, पण देशाच्या स्थैर्याला धोका पोचवू शकतात. आणि पंजाब राज्याची लोकेशन, त्यांचं स्थान महत्त्वाचं आहे, कारण जम्मू काश्मीरला जोडणारा रस्ता पंजाबमधनं जातो. आणि त्यामुळे तुम्ही तिकडे बसून जर इकडे असे खेळ खेळत असाल, असे चाळे करत असाल, तर भारत ते कधीही खपवून घेणार नाही. कॅनडाला हे कळायला पाहिजे. कॅनडा जे करतं आहे त्यांची फळं त्यांना लवकरच भोगावी लागणार आहेत. आणि कॅनडा हे फक्त पंजाबबद्दल करत नाही आहे, हमास आणि या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनांबाबतही कॅनडा अशीच भूमिका घेत आहे. आज आपण बघितलं असेल, गाझामधनं इस्रायलमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झालेला आहे. 5,000 रॉकेट, 2,500 खरे असावेत, 2,500 रॉकेट फायर करण्यात आलेली आहेत. गाझा हमासचे लोक घुसलेले आहेत. आणि असं असूनही जर कॅनडासारखे देश किंवा अन्य देश याकडे एक स्वातंत्र्य युद्ध म्हणून बघणार असतील, तर अशा प्रकारच्या गोष्टी लोकशाही देशात टिकू शकत नाही, थारा दिला जाऊ शकत नाही. आणि हे सगळं करण्याच्या नादात कॅनडामध्ये एवढे सगळे घुसखोर आलेले आहेत, एवढे सगळे गुन्हेगार आलेले आहेत की आज ना उद्या याची झळ कॅनडावर बसणार आहे. पण कॅनडाला ती झळ बसेल तेव्हा बसेल. पण भारत असल्या गोष्टींमुळे स्वतःच्या विकासाचा मार्ग आहे त्याच्यामध्ये स्वतःचे स्पीड ब्रेकर बांधून देणार नाही. कॅनडासारख्या देशांना असो किंवा अमेरिका असेल, जपान असेल, जर्मनी असेल, कुठलाही देश असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हीही जपतो, आम्हीही त्याला किंमत देतो. पण त्याच्या नावाखाली जर तुम्ही भारतात ढवळाढवळ करणार असाल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. हा स्पष्ट संदेश भारताला द्यायचा आहे. आणि त्यामुळे 72 तास उरलेत आणि भारत माघार घेईल, भारत सामोपचाराची चर्चा करेल, ही जर अपेक्षा कॅनडाला असेल तर मला वाटत नाही. भारताला हे ताणून धरायचं नाही आहे, पण हा मुद्दा भारताला स्पष्ट करायचा आहे की तुम्ही तिकडे बसून आमच्या देशात ढवळाढवळ करू शकत नाही, आमच्या देशात फुटीरतावादी शक्तींना थारा देऊ शकत नाही, आमच्या देशात संघटित गुन्हेगारीला पाठबळ देऊ शकत नाही. तुमच्या देशात तुम्हाला काय करायचं ते करा, पण इथे करायचं नाही. हा स्पष्ट संदेश भारताला द्यायचा आहे. आणि कॅनडा हे त्या दृष्टीने एक पहिला चॅप्टर, एक पहिलं प्रकरण आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.